दातांच्या सर्व त्रासांवरती एकमेव सोल्युशन म्हणजे ऑर्थोस्क्वेअर डेंटल क्लिनिक आणि ऑर्थोस्क्वेअरची नवीन ब्रँच आजपासनं आपल्या दादरमध्ये सुरू होतीये. येस, आज या ब्रँचचं ओपनिंग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी तरी हे जे ओपनिंग आहे किंवा हा सोहळा आहे तो अटेंड करण्यासाठी खूपच एक्साइटेड आहे. कारण महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे ताई इथे येणार आहेत आणि त्यांच्यातर्फे हे इनॉग्रेशन होणार आहे. सो त्यांच्याशी आज आपण मस्त संवाद साधणार आहोत. सोबतच ऑर्थोस्क्वेअरचे सर्वेसार्वा म्हणजेच डॉक्टर कुणाल शेठ सर आणि डॉक्टर रिद्धी राठी मॅम ते सुद्धा इथे उपस्थित असणार आहेत. त्यांच्यासोबत सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. त्यामुळे हा सोहळा मस्त रंगणार आहे आणि दिमाखात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे येस, मी आता पटकन वरती जाते आणि संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला दाखवते. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमः. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे ताई माझ्यासोबत आहेत. मॅम, तुमचं लोकमत सखीमध्ये सर्वात आधी खूप खूप स्वागत आहे. इट इज अन ऑनर टू हॅव यू हिअर. थँक्यू. येस, सो तुम्ही ऑर्थोस्क्वेअरच्या उद्घाटनाला आज आला ओपनिंगमध्ये आणि तुमच्या शुभहस्ते हे ओपनिंग झालंय. तर कसा ओव्हरऑल तुम्हाला कार्यक्रम वाटला आणि तुमचा अनुभव कसा होता? मला खूप आनंद आहे. मी खरं तर डॉक्टर कुणाल आणि पूर्ण राठी फॅमिलीचे आभार मानेन की त्यांनी आज त्यांचं 125वं हे क्लिनिक आहे, 125th, अँड इट इज अ Yes. लँडमार्क आय बिलीव्ह. त्यांचा इतक्या वर्षांचा एक यशस्वी प्रवास आहे आणि 125व्या या आकड्यापर्यंत पोचणं येस, हेच एका बाजूने आपल्याला दाखवतं की त्यांचा किती यशस्वी प्रवास राहिलेला आहे अँड हाऊ डेडिकेटेड दे हॅव बीन in the field that they have chosen. So I'm extremely happy. I'm glad that I could attend this, येस. and I congratulate them, their entire team, for this 125th opening of their clinic. So and I hope there are many more to come. येस, येस. So they have their clinics across the world. Auto Square, it's in Ahmedabad, Bangalore, and many other cities and states. So I'm sure their service has always been good and liked by people. That is the reason they have been able to expand it as much. करेक्ट. Someone who's coming from my home district, it is I feel extremely proud and happy. मला खूप आनंद आहे, खूप अभिमान आहे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मी मनापासूनच्या शुभेच्छा देते. त्यांच्या पूर्ण यशस्वी वाटचालीला सुद्धा आमच्या शुभेच्छा. येस, येस. थँक्यू. थँक्यू. ऑर्थोस्क्वेअरचे सर्वेसार्वा डॉक्टर कुणाल सर आणि रिद्धी मॅम माझ्यासोबत आहेत. मॅम आणि सर, तुमचं सर्वात पहिले लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि ऑर्थोस्क्वेअरची 125व्या ब्रँचचं आता इनॉग्रेशन आहे आणि 12 वर्षांचा तुमचा प्रवास आहे. त्यासाठी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. सो तो प्रवास आज इथवर येऊन पोहोचलाय, त्यामुळे आता नेमकी काय फिलिंग आहे? सपोज कन्सिडर करा की एव्हरेस्ट आहे आणि आत्ताशी बेस कॅम्पवर पोहोचलोय. अजून Wow. एव्हरेस्ट पूर्ण चढायचं बाकी आहे. सो फील गुड की म्हणजे एवढ्या ह्या पोझिशन पर्यंत पण आलोय. ऍटलिस्ट 125 ब्रँचेस गेल्या 10-12 वर्षामध्ये जे केलेले आहेत ते सगळं कष्टाचं फळ आता दिसत आहे. पण अजूनही मेन आमच्या ब्रँचेस ओपन करण्याचं उद्दिष्ट हे आहे की अजूनही म्हणजे अवेअरनेस म्हणतो आपण की लोकांमध्ये अजून जागरूकता दातांबद्दल नाहीये. आज ही वाईट गोष्ट आहे की पूर्ण जगामध्ये इंडियात सगळ्यात जास्त माउथ कॅन्सर आणि आपण म्हणतो की दाताचे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हे इंडियामध्ये सगळ्यात जास्त आहेत. कारण का गुटखा, तंबाखू, स्मोकिंग हे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ब्रँच ह्याच्यासाठी ओपन करायचे आहेत की अवेअरनेस लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल. आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचे ट्रीटमेंट करू. आणि आतापर्यंत म्हणजे सर्वे सांगतात की फक्त 7 to 8% लोक डेंटिस्टकडे येतात. विचार करा भारताची लोकसंख्या किती. तर अजूनही म्हणजे मी 10,000 शाखा जरी आम्ही ओपन केल्या तरी पण त्या कमीच पडणार आहेत.
कमाल. येस येस येस. मॅम तुम्ही काय सांगाल? एक्साइटमेंट सेम आहे, जे पहिल्यांदा होतं ते पण आजच आहे. आणि द गोल हॅज ऑलवेज रिमेन द सेम, की सगळ्यांना चांगलं डेंटल ट्रीटमेंट होऊ दे, एक कॉस्ट इफेक्टिव्ह डेंटल ट्रीटमेंट होऊ दे करेक्ट. आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंट होऊ दे. तो सगळी ब्रांचेस ओपन करण्याचं हेच महत्त्व आहे. बरोबर. ॲक्च्युली तुम्ही आता तेच म्हणाला की कॉस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट्स इथे अवेलेबल आहेत आणि खरं आहे ॲक्च्युली प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशा कॉस्टिंग इथे अवेलेबल आहेत आणि त्याच्या तशा फॅसिलिटीजसुद्धा अवेलेबल आहेत इथे. तर या क्लिनिकमध्ये आपण बाकी क्लिनिक्समध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत किंवा काय काय ट्रीटमेंट्स आहेत हे लोकमत सखीवरती आपण कंटिन्युअसली कव्हर करतोच आहेत. तर इथे असं काही वेगळं असणार आहे का? मला बेसिकली सांगायचं आहे, ऑर्थोस्क्वेअर इज मोर फेमस फॉर डेंटल इम्प्लांट्स. आणि म्हणजे आत्ता भारतात नाही जगामध्ये सगळ्यात इडेंच्युलस डेंचर टीथ म्हणजे ज्यांना दात नाहीत असे खूप लोक आहेत. आणि कवळी हा जुनी पद्धत झाली, त्याचे खूप दुष्परिणाम पण आहेत कम्प्लिटली. त्याच्यामुळे इम्प्लांट्स ही खूप ॲडव्हान्स आहे. आपण लिटरली 90 वर्षाच्या माणसाला पण आम्ही 20 वर्षाच्या माणसा एवढे स्ट्रॉंग दात देऊ शकतो. आणि मेन एक गोष्ट आहे की एंट्री चांगली असेल तर एक्झिट चांगलं आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये. त्यामुळे आपण सगळं जेवण आपण दाताने खातो. आपण हे लोकांना माहित नाही की 60% जेवण जे आहे ते तोंडामध्ये आपलं विरघळतं. ओके, आपले अमायलेज आणि हे खूप सारे एन्झाईम्स आहेत ते तोंडामध्ये येतात. त्याच्यामुळे जर दात चांगले असतील तर तुमचं शरीर चांगलं राहतं. बरोबर. तेच मगाशी मी बोललो, त्याप्रमाणे अवेअरनेस वाढवण्यासाठीच आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो. पण ह्या क्लिनिकमध्ये तुम्ही असं म्हणाल तर डेंटल इम्प्लांट्स तुम्ही म्हणा, लेझर ट्रीटमेंट म्हणा, तुम्ही 3 days इम्प्लांटॉलॉजी ते म्हणा, ऍडव्हान्स मध्ये अलायनर्स म्हणा, तुम्ही ब्रेसेस म्हणजे जे सगळं ट्रीटमेंट डेंटलचं विंग मध्ये येतो ते सगळं तर होऊ शकतं. करेक्ट. आणि इवन ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे की जर कॅन्सर रिहॅबिलिटेशन, पोस्ट कॅन्सर रिहॅबिलिटेशन आणि हे सगळं पण आम्ही करू शकतो. तो फ्रॉम सिम्पल रूट कॅनल एक्स्ट्रॅक्शन फिलिंग जे आम्ही सगळ्या क्लिनिकमध्ये करतो, टू ॲडव्हान्स इम्प्लांट, अलायनर, ब्रेसेस आणि इवन बियॉन्ड दॅट डेंटिस्ट्री आम्ही सगळं करू शकतो इकडे आणि सगळीकडे. करेक्ट करेक्ट. खरं तर एवढा मोठा प्रवास म्हणजे फक्त 12 वर्षामध्ये 125 ब्रँचेस उभ्या करणं खरं तर हे सोपं नसतं. तर व्हॉट कीप्स यू गोईंग? मला खूप जाणून घ्या. वाव, दॅट्स सो स्वीट. म्हणजे कोणताच आपण जेव्हा आपण बिझनेस सुरू करतो ना, त्याच्यामध्ये ते सांगतात की ना, चूज द पार्टनर और को फाउंडर ज्यांची स्ट्रेंथ आपसे अलग है. ठीक आहे. तो दॅट इज आवर स्ट्रेंथ. वी ईच अदर आर स्ट्रेंथ. आर टीम इज आवर स्ट्रेंथ. आपल्याकडे खूप चांगली टीम आहे. ग्राउंड लेवल डॉक्टर्स टू द टॉप मोस्ट इन ऑर्थोस्क्वेअर. सगळे इंटरनॅशनली अक्लेम्ड, इंटरनॅशनली ट्रेन्ड डॉक्टर्स आहेत. करेक्ट. सो दॅट इज ऑल्सो अवर स्ट्रेंथ. तुम्ही काय सांगा? माझं फोटे जे आहे ते टू कीप एव्हरीबडी टुगेदर. ओके, सो आय एम नॉट अ बॉस, आय एम अ लीडर. ओके, सो आय कीप ऑर्थोस्क्वेअरमध्ये 10 वर्षापासून लिटरली डॉक्टर्स आहेत. आणि इट्स नॉट अ 125 ब्रांच फॉर मी, इट्स अ फॅमिली फॉर अस. राईट. ओके, सो हाऊ मच फॅमिली वी आर गोइंग टू एक्सटेंड इट, दॅट वी लुक आफ्टर. राईट. आणि पुढे तुमचे काय प्लॅन्स आहेत? येस, आता करंटली 125 शाखा ज्या आहेत त्या 29 सिटीजमध्ये आहेत. मी प्राऊडली सांगेन की ऑर्थोस्क्वेअर इज अ ओनली पॅन इंडिया बेस्ट. पॅन इंडिया, एक्झॅक्टली. आमचं म्हणजे चंदीगड पासून खालती ट्रिची, कोचीपर्यंत आमच्या सगळ्या स्टेट्समध्ये ब्रँचेस आहेत आणि सगळ्या ब्रँचेसमध्ये इक्वली फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. तर अजून 125, 250 होतील, 500 होतील, 1000. आय मीन आय ऑलवेज म्हणजे पहिली ब्रँच जेव्हा ओपन केली तेव्हा कधी असं विचार नव्हता केला, पण 10 ब्रँच नंतर विचार केला की नाही 100 होणारच. नाव ऑफकोर्स डेफिनेटली ऑलवेज इट्स अ नेव्हर एंडिंग जर्नी. इट्स अ जर्नी, इट्स नॉट अ डेस्टिनेशन की आता जाऊन स्टॉप झालो नाही. हे वाढतच राहील कम्प्लिटली. आणि म्हणजे सरांनी कसं सांगितलेलं की 7% पीपल आता डेंटिस्ट कडे जातात, फक्त 7%. म्हणजे आता मुंबईमध्ये पण इफ यू सी एव्हरी लोकॅलिटी मध्ये पण 1-2% पेशंट क्लिनिकला येत आहेत. आमचं एम असं आहे की भारतमध्ये डेंटल प्रॉब्लेम्स होऊ नये आणि त्याचं म्हणजे जे तुम्हाला कॅन्सर्स आणि हे सगळं होतं
ते पण स्टॉप व्हायला. स्टॉप व्हायला पाहिजे. म्हणजे 125चा टक्का तर आपण गाठलाच आहे, पण आता पुढे भारतामध्ये प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक विभागामध्ये एक ऑर्थोस्क्वेअरची प्रत्येक ब्रांच डिस्ट्रिक्ट मध्ये तर एक ऑर्थोस्क्वेअर हवे Yes. हे एकदम टार्गेट आहे. प्लस अमेझिंग. गुड न्यूज लवकरच येईल. आम्ही इंटरनॅशनल पण एक्सपांड करतोच आहोत कम्प्लिटली. वाव. सो वी आर लुकिंग फॉरवर्ड टू दॅट Superb. ऑल्सो. म्हणजे इंडियाच नाही तर आउट ऑफ इंडिया पण ऑर्थोस्क्वेअर असेल. अमेझिंग. लुकिंग फॉरवर्ड टू इट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. ऑर्थोस्क्वेअरचा उद्घाटन सोहळा सध्या सुरू आहे आणि माझ्यासोबत आता आहेत डॉक्टर रुची, डॉक्टर हर्षदा आणि डॉक्टर अनामिका. सर्वात आधी तर वेलकम टू लोकमत सखी. थँक्यू. येस. सो 125व्या ब्रँचचं आज उद्घाटन आहे, तर तुमची नेमकी काय फिलिंग आहे मला तुमच्या तिघांकडून जाणून घ्यायचं आहे. ॲक्च्युली आमचं हे क्लिनिक जे आहे दादरचं ते 9 वर्षापासून क्लिनिक आहे आपलं. पण आम्ही आता सध्या ही जी ब्रांच आहे ही अगदी नवीन रूपामध्ये आणि अगदी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसह आम्ही आता ही प्रेझेंट करतोय. आपल्याकडे डेंटिस्ट्रीमध्ये बेसिक डेंटिस्ट्रीपासून आता ह्या क्लिनिकला ॲडव्हान्समध्ये लेझरपासून जेवढ्या OT पर्यंतचा सगळा सेटअप आपल्याकडे आता या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे. करेक्ट. म्हणजे डिजिटल सगळं डिजिटल डेंटिस्ट्री, लेझर डेंटिस्ट्री, OT मध्ये ज्या प्रोसिजर्स होतात त्या सेटअप, तो सगळा सेटअप आपल्याकडे अवेलेबल आहे आता. ओके. तुम्ही दोघी काय सांगाल? ऑर्थोस्क्वेयर ने मेरी बहुत हेल्प की मुझे खुद को ग्रो करने के लिए. तो वाव. मैं बहुत ज़्यादा फॉर्चुनेट हूँ कि मुझे इतना अच्छा प्लेटफॉर्म मिला कि मैं एज अ फ्रेशर ऑर्थोस्क्वेयर को ज्वाइन करूँ. आणि तुम्ही दोघे सुद्धा इथल्या डिरेक्टर आहात, करेक्ट? हो. आणि तुम्ही इथे लीड करता. मग तुमचा मला वाटतं बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियंस असेल ना इथला, तो एक्सपिरियंस कसा आहे? 9 years बैक मैंने जब ऑर्थोस्क्वेयर ज्वाइन किया वाह. था तभी इट वाज लाइक अ बेबी एंड मतलब यू नो सोचना कि किसी डेंटल चेन का 9 years में 2 क्लिनिक से लेके एक्झॅक्टली. 125 क्लिनिक्स होना दैट वाज लाइक एन अनबिलीवेबल थिंग. सो दिस इज एक्चुअली डेफिनेटली पुट अ लॉट ऑफ एफर्ट्स बट Correct. दैट्स व्हाट अ मैजिक जो हुआ है यहाँ पे. एंड टुडे हैविंग दिस सेंटर जितना एडवांस फैसिलिटीज के साथ इट इज देयर, इट इज कमेंडेबल. म्हणजे ऑर्थोस्क्वेअरचं जे ऑलरेडी दादरमध्ये क्लिनिक होतं ते आता अपग्रेड झालं आहे आणि बऱ्याच फॅसिलिटीज Yes, आता इथे yes, अवेलेबल yes. आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा दादरमध्ये राहत असाल किंवा जवळपास कुठे राहत असाल तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता. तिघी डॉक्टर्स छान इथे आहेत ज्या तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट देतील आणि प्रॉपर तुम्हाला गायडन्स देतील. थँक्यू सो मच. थँक्यू. CVT झालेली असताना 6 वर्षाच्या माझ्या मुलीला त्यांनी चांगली ट्रीटमेंट दिली. त्याच्यानंतर माझे 75 वर्षाचे वडील आहेत, त्यांचं रूट कॅनलचं काम करायला घेऊन आलेलो. माझ्या मिसेसला देखील आणलेलं होतं आणि या लोकांची सर्व्हिस इतकी चांगली आहे की होमली बिहेव करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या वेळेनुसार आपल्या अपॉइंटमेंट देऊन आपल्या वेळेला इंटिमेट करून आपल्याला बोलवून घेतात. त्याकरता ह्यांना शुभेच्छा आणि यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. माझ्या पूर्ण कुटुंबाची ट्रीटमेंट आम्ही या क्लिनिकमधून करतो. अतिशय योग्य मोबदल्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं चांगलं काम या क्लिनिकमध्ये केलं जातं, ह्याचा मी अनुभव घेतला आणि त्यामुळं मी माझ्या मित्रमंडळींना, माझ्या नातेवाईकांना ह्या क्लिनिकविषयी वारंवार सांगत असतो आणि त्याप्रमाणे मी इकडं माझे सगळे संबंधित लोकांना पाठवत असतो. थँक्यू.